स्वीकारला जाणार नाही. ठीक आहे, चला. अध्यक्षांच्या परवानगी शिवाय इथनं पुढे कुणीही चर्चा करायची नाही. नाही खूप विषय आहे. आतापर्यंत ह्या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा भाऊसाहेब चांगले बोलले, त्यामुळे समजून घेते म्हणून त्याचा आम्ही आभार मानतो. कारण आतापर्यंत आहे ना, आतापर्यंत 5 वर्षामध्ये सरपंचाची पुरावा आहे. आतापर्यंत 5 वर्षामध्ये कोणीही सदस्याला सुचवलं होतं आतापर्यंत. आता मला नियम माहिती झाला. मुख्यमंत्री आला तर त्यांनी चांगले व्यक्तिमत्व आहे, ऐका, चांगले अधिकारी आहे. चांगल्या अधिकाऱ्यांचा तुम्ही फायदा घ्या गावात. एक अंडरलाईन वाक्य, चांगले अधिकारी आहे, चांगल्या अधिकाऱ्यांचा तुम्ही फायदा घ्या. नाही का ग्रामसेवक आहे ना, ग्रामसेवक गुंडाळायचे आदर्श व्यक्तिमत्व. पहिले ग्रामसेवक असतील त्यांनी सरपंचांना पोलीस स्टेशनला आमच्यासोबत तासभर बसले, आमची 4 भाव घेतली. आता त्यांनी पण बोलवलं, आम्ही पण त्यांच्याकडे 4-5 आलो. का कळकळे? गावासाठी कळकळे. त्यांचं काय म्हणणं माहिती का? म्हणजे त्यांचं जेव्हा अभ्यास केला त्यांचं म्हणणं हे मिटिंगपेक्षा प्रॅक्टिकली रिझल्ट काय आहे या ओरिएंटेड माणूस आहे ते. तुमची ग्रामसभा तर उद्या पास होत्या, मंजूर भेटू द्या, ना मंजूर भेटू द्या. त्या माणसाचं उद्देश जर रिझल्ट वर ओरिएंटेड असेल तर तो चांगला अधिकारी हे एका लाईन मध्ये अंडरलाईन करून ठेवा आणि तुम्ही चांगल्या अधिकाऱ्याचा फायदा घ्या. ही माझं काय गावाचं म्हणणं आहे. मी प्रशासन कायदा सुव्यवस्था रिलेटेड आहे. अध्यक्षाच्या परवानगी मी सांगितलं. चांगल्या अधिकाऱ्याला घेतला तो विषयाच्या अवांतर 2 मिनिटं मी घेतो तुमच्याकडे. काय होतं तुमची बघा, मग कायदा आणि नियमानं काम करणे बंधनकारक असतं. बऱ्याच लोकांचं कसं होतं, चुकीचं काम केलं नाही. मी अनुभव सांगतो तुम्हाला बघा. 100 रुपये स्टॅम्पवरच्या नोंदी केल्या नाही. भाऊसाहेब नाही म्हणलं मी करणार नाही, स्पष्टपणे. अगदी काय विषय, अगदी 2300 रुपये याने बाकी दाखला पाहिजे होता. रक्कम किती? 2300. हा बरं का, 22 रुपये रक्कम असू द्या, काही त्याचं देणे गेलं नाही, दाखला मिळणार नाही. विषय कसा, याने बाकी दाखला. आणि रुपये असला तर याने बाकीचा आहे बघा. दुसऱ्या गोष्टीच्या संदर्भात काय होतं तुम्हाला माहित नसतं. आता आमच्या बॉडीत काय चाललंय तुम्हाला माहित नाही. त्या अनुषंगाने ह्याच्या बाहेरचा विषय घेतला मी, तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर बरं का. आता एक उदाहरण हे झालं, मोटर दुरुस्ती विषय घेतला. साधं सोपं. मोडूच्या मोटरा पाण्यात गेल्या, अचानक पाणी आलं, आदल्या 8 दिवसात फार दुष्काळ होता बरोबर, सगळ्याला माहित आहे. अचानक आलं, पाण्या मोटरात गेल्या, काय गेलं घडलं बरं का. त्यानंतर आम्ही वैयक्तिक आणि बाकीचा चुकीचा ह्याच्यातला उहापोह करण्याचा नाही, स्पष्ट सूचना बरं का. तर मग म्हणलं आता मोटरा जळते किंवा काय असं आम्हाला सांगण्यात आलं आमच्या स्टाफकडून. म्हणजे असं कसं काय, आता मलाही करते म्हटलं मोटरा जळत नाही पाण्यात गेल्यावर काय बरं. म्हणलं किती खर्च येईल? तर 3 लाख रुपये खर्च येईल. अजून मला जास्त जीव वाटलं म्हणजे हे कसं काय बरं. ऐकून घ्या, प्रतिक्रिया कोणीही देऊ नका बरं का. परत मी काय म्हटलं, ठीक आहे एक काम करायचं, सगळे विषय बाजूला सोडले आणि मोटर जाग्यावर चेक करायची, खोलायची. जे काय असेल ते पॅनल तिथं खोलायचा, कुणीही दुकानात न्यायचं नाही. खोलण्याची फी 2-4 हजार 5 हजार असेल ती दिली जाईल. तुम्ही कोटेशन द्यायचं, बंद लिफाफ्यात कोटेशन द्यायचं आणि तुम्ही जायचं. अशा प्रकारे आम्ही 3 मिस्त्री बोलले. आणि ते आता ही काही नियमाची प्रक्रिया नाही बरं का, ते चालू. पण मला काय करायचं, तर 3-3 लाख 2-2 लाख देतो. एक कोटेशन सर्वसाधारण 2,30,000 चालत, एक कोटेशन 1,90,000 चालत. आता 3रा फोन गेला, एक माणूस गेलाय तिथं, तू बघ म्हणलं. मला सांगा, ह्या पद्धतीनं आम्ही काम करतो बरं का. आणि त्या पद्धतीनंच माझं काम असतंय बरं का. तुमचे पैसे वाचले पाहिजे, चुकीचे प्रश्न विचारू नका, विनाकारण त्याच्यामध्ये हे करू नका. सगळ्या नियमानुसार गोष्टी केल्या जातील. आता ही गोष्ट करायची सांगायची गरज आहे का, ग्रामसभेचा विषय का, पण मी सांगतो आम्ही काम करतो जेणेकरून गावचा पैसा चांगल्या गोष्टीवर जर पडला बरं का, तर ते गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून माझं लक्ष असेल. मग त्याच्यासाठी कुणाचं मन दुखावलं तरी मी पाहत नाही. मी प्रशासकीय बाजूने प्रशासकीय कायदेशीर काम करणारे मी व्यक्ती आहे. काम करायला पाहिजे, 100% कोणालाही सुटका असणार नाही. अगदी शिस्त म्हणजे शिस्त, भाग घ्यायचा नाही आपल्याला. आपल्याला इथून पुढे सुरुवात करायची आहे बरं का. पाणीपुरवठ्याच्या मोटरच्या सुद्धा अवस्था तिथं एखादा दिवस पाणी येणार नाही सांगतो तुम्हाला. कशामुळं,
ते चेक केलं 4 मिस्त्रीला दाखवल्याशिवाय आम्ही करत नाही चालू. आणि इथून पुढे तुम्हाला 1-2 मोटर आम्ही रिपेअर करून ठेवणार आहोत. साहित्य खरेदी केलं आम्ही मागतो, पारदर्शी कारभार करतोय बरं का. तर ते करत असताना एक उदाहरण देतोय बरं का. त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी लागू होतोय, लक्षात घ्यायचं. 20 पायपा खरेदी केल्या, आमचं काय काम आहे, पाईपची किंमत किंवा काय कोटेशन वगैरे प्रक्रिया करतो बरं का. 20 पायपा आल्या, त्या कुठं बसवल्या हे काम कोणाचं आहे, तो वॉटर सप्लायचा कामगार असतो. मोटर किती खरेदी केल्या त्या आहेत का नाही हे काम त्यांचं आहे. जर चोरीला गेली तर त्याचा रिपोर्ट ग्रामपंचायतला करायचा, मी पोलीस स्टेशनला केस दाखल करणार बरं का. उद्या कोणी प्रश्न विचारला मोटर कुठे गेल्या, ह्याच्यासाठी हे गरजेचं असतं. एक नट जाऊ द्या, ही प्रक्रिया आहे सगळ्यात महत्वाचं. नाही, मी क्लिअर करतो, तुमच्या गावचं प्रेम, मी सणसवाडीकर हेच भरपूर झालं मला. त्याच्या बाबतीमध्ये मला काही नको आहे बरं का. तर त्या 20 पाईप मी समजू शकतो, पण 19 पाईपा जर लागल्या नाही तर ती जबाबदारी कोणाची आहे, त्या कर्मचाऱ्याची आहे. ही शेणकुटी आणली किती, तेवढी आणल्यात का नाही त्याची जबाबदारी आहे. उद्या सांगितलं अशा सगळ्या गोष्टी वस्तू आहेत हे माहिती असावं. आपणही ह्या सर्व कर्मचाऱ्यांना माहिती सांगावी, कारण मी कारवाई करणार, परत मी मागं पुढे बघणार नाही. मी डायरेक्ट चोरीची केस दाखल करणार. तो पोलीस कुठली शोधून काढत ते काढतात, वस्तू आल्या होत्या का नव्हत्या का, तिथनं त्याची सुरुवात होणार आहे. तर तुमच्यासारखी चांगली लोक आहेत, तर शब्द बदलायचा आहे. ग्रामपंचायतला भीक लागली का हा शब्द बदलून आपण सर्वांच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ते काम करायचं आहे. पारदर्शकपणे दाखला देण्यासाठी 2 मुलं नेमायचे, समजून घेतला जाईल. 5 दिवस समजून घेतलं जाणार नाही. म्हणजे 100% आहे का 80% आहे नियम बरं का. आणि काम हे कामच करावं लागेल, कार्यविवरण पत्रक करावं लागणार, काय काम केलं काय नाही. वस्तू आणल्या गेल्या कुठं मला माहित नाही, तोंडी चालणार नाही, कागदावरच लागेल. मी बॉडीला सुद्धा सांगितलं, तुम्हालाही सांगितलेलं आहे. वस्तूची जबाबदारी येते कोणावर. पण काय होतं, आपण इंस्टा फेसबुक व्हॉट्सअपला पाहतो, काय होतं त्यानं असं केलं त्यानं तसं केलं. ऍक्च्युअली प्रश्न वेगळा असतो, समजत नसताना ते वेगळंच येतं. आता 90 लाखाचा एक आलता योजनेचा, ऍक्च्युअली तशी ती योजना नाही, तो डीपीडीसीची योजना आहे, ती एक आहे. कोणाचा दोष आहे हो, आमच्या कामगारांना वेडवाकडं बोललं जातं, शिवी दिली जाते. की कोणाचं काम आहे संरक्षण देणं, आपल्या ग्रामस्थाचं काम नाही का, पोलीस स्टेशनचं काम आहे काही का, प्रत्येक गोष्टीत केसेस दाखल करायच्या. अजिबात असं होता कामा नाही. आपल्या सुज्ञ नागरिकांनी त्याला म्हणलं पाहिजे. तर इथं आज असा ठराव घ्यायचा, आपल्या प्रति मानसी किंवा आपण वर्गणी करताना काय म्हणतो, करगुटा म्हणतो बरोबर ना, शब्द करगुटा करदुटा असेल बरं का, शब्द असा. तर प्रति करगुटा आपण काय करतो, वर्गणी गोळा करतो. त्याला काय नाही पाणी देता येईल, त्यानंच नळ बंद करायचा. नाही बंद केला तर बिल वाढणार आहे, माणसं लागणार का तुम्हाला. सेवेसाठी ती माणसं वापरू, दाखली द्यायला ती माणसं आपण तुम्हाला सेवेसाठी वापरू. मागे एक नळ कनेक्शन. दुसरा मुद्दा, नळ कनेक्शन देताना 3 प्रकार असतात. व्यावसायिक नळ कनेक्शनची पट्टी ही जास्त असते बरं का, तर तोही ठराव घेऊ आपण. लांबल्यामुळं होऊन जात आहेत. सणसवाडी ग्रामपंचायत ग्रामसभेचा हा व्हिडिओ